आणि सुरुवात करूया आजच्या मुंबईच्या बातमीपासून। गेल्या 12 तासामध्ये मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रत्नागिरी आणि पुण्यासह महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये पाऊस बरसला। मुंबईतील पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही उपनगरांना पहाटेपासूनच पावसानं झोडपून काढलं। पावसाच्या पाण्यानं मुंबईची गती चांगलीच मंदावली। रस्ते, हवाई आणि रेल्वे वाहतुकीवर सुद्धा पावसाचा मोठा परिणाम झाला। पाहूया या पावसानं मुंबईची आणि मुंबईकरांची कशी दाणादाण उडवली। मुंबईचा चेंबूरचा हा जो विभाग आहे, मोठ्या प्रमाणात दरवर्षी या ठिकाणी पाणी जे आहे ते भरत असतं। मुंबई महानगरपालिका जी आहे ती या ठिकाणी काही पंप देखील आपल्याला लावलेले या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। मात्र या पंपांचा कुठेही परिणाम जो आहे तो या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळत नाहीये। इमारतींचे अगदी पहिले मजले जे आहेत ते आपल्याला पाण्याखाली गेलेले पाहायला मिळत आहेत। एकूणच आता ही घरं जी आहेत ती रिकामी करून लोक जे आहेत ते दुसरीकडे निघून गेलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये पाणी जे आहे ते या संपूर्ण परिसरामध्ये साचलेलं आहे आणि त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। अनेक वाहनं जी आहेत ते अनेक ठिकाणी अडकल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। साधारणपणे कमरेपेक्षा सुद्धा जास्त पाणी जे आहे ते या संपूर्ण परिसरात साचलंय। घरी चाललेली ही सर्व मंडळी आहेत। जवळ वडाळा आणि आसपास परिसरातली जी राहणारी मंडळी आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत। कुठून आलाय? चेंबूर। और कितने देर से फंसा है यहाँ पे? कुछ नहीं, कॉलेज से अभी आया हूँ तो कॉलेज से आए हो? चेंबूरच्या परिसरामध्ये चेंबूरच्या महारुग्णालयाची स्थिती आपण बघतोय। एक रुग्ण जो आहे त्याला आता या ठिकाणावरून खांद्यावरून जे आहे ती लोक नेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रचंड पाणी जे आहे ते या महारुग्णालयाच्या परिसरामध्ये आपल्याला भरलेलं पाहायला मिळत आहे। एकूणच जर स्थिती बघितली तर महारुग्णालय हे मुंबई महानगरपालिकेचं रुग्णालय आहे। आपण बघतोय स्कूल बस कशा प्रकारे अडकलेली आहे। किंग सर्कल हा परिसर आहे आणि गुडघाभर त्याच्यापेक्षा जास्त कदाचित हे पाणी भरलेलं आहे आणि त्यामुळेच ही स्कूल बस अडकल्यानंतर कशा पद्धतीने हे प्रयत्न केले जातात आपण बघतोय। हा सगळा संपूर्ण परिसर जलमय झालेला आहे आणि ही सगळी बस ढकलत पुढे नेली जाते। आपण बघतोय दृश्यांमध्ये की कशा प्रकारे हे पाणी। कोणती शाळा आहे? शाळा कोणती? आयएस पद्माकर डमडेर इंग्लिश मीडियम हायस्कूल। कुठे जातोय तू आता? माटुंगा आहे ना तिथं। शाळा माटुंग्याला पण कॉलनी तिथं। बरं आता जातोय कुठे? राहायला कुठे? याच सखल भागात जिथे पाणी साचलेलं आहे आता 4 ते 5 तास झालेत। किंग सर्कल, सायन हा सगळा परिसर पूर्णपणे हे रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत आणि त्यामुळेच वाहतूक कोंडी आपण बघतो। कारण जेव्हा ह्या सगळी वाहनं पुढे मार्गस्थ होतात तेव्हा त्यांना पाण्यातून जावं लागतं आणि अनेकांची वाहनं बंद पडतात आणि त्यामुळेच मोठी ट्रॅफिक जॅम। तर काही ठिकाणी संत गतीनं वाहतूक सुरू आहे कारण बसेस असतील। आपण बघतो किती पाणी भरलेलं आहे तर काही ठिकाणी गुडघाभर त्याच्यापेक्षाही जास्त पाणी भरलेलं आहे। ट्रक बंद पडत आहेत पूर्ण, म्हणजे हिंदमातापासून ते सायनपर्यंत अशीच वाहतूक कोंडी आपल्याला पाहायला मिळते। असंच पाणी सखल भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळते। हिंदू कॉलनी परिसरात सुद्धा पाणी जे ते भरलेले गुडघ्या इतकं पाणी जे ते ह्या ठिकाणी आहे आणि पालिकेकडून जे ते कर्मचारी या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे। एकंदरीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये त्या अनुषंगाने काळजी सुद्धा जे ते घेण्यात आलेली आहे। हा संपूर्ण रस्ता जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे। दादर पूर्वेच्या भागातील हिंदू कॉलनी आणि दादर रेल्वे स्थानकाला लागून असलेला हा संपूर्ण रस्ता जो आहे तो सध्या आता बंद करण्यात आलेला। आपण जर पाहिलं तर ह्या ठिकाणी कोणालाही येऊ दिलं जात नाहीये। रस्ता जो आहे तो बंद करण्यात आलेला, गाड्या सुद्धा ज्या त्या थांबवण्यात आलेल्या।